नमस्कार मैत्रिणींनो. परवा आषाढ तळला त्यावेळेस गोड आणि साधी पुरी केली होती, तर त्याची कणिक मी इथे कशी मळली त्याचं तुम्हाला रेसिपी सांगते. तर गुळाच्या याच्यासाठी एक वाटी गूळ घेतला होता. त्याचे 3/4 वाटी त्याच्यामध्ये पाणी घातलं होतं. सर्व मिळून 1 वाटी त्याचं पाणी झालं होतं. आणि 1.5 वाटी पीठ घेऊन त्याच्यामध्ये तीळ, सुंठ आणि मीठ टाकून ती कणिक भिजवून घेतली होती. आणि तुपाचं मोहन घातलं होतं. आणि साध्या पुरीसाठी पाण्यामध्ये तेल आणि मीठ टाकलं. त्याच्यामध्ये गव्हाची कणिक टाकली, तुम्हाला जेवढी हवी तेवढी. त्याच्यानंतर बेसन पीठ टाकलं, थोडासा 2 चमचे रवा टाकला, 2 चमचे बेसन पीठ टाकलं आणि 1 चमचा पिठी साखर टाकली. याच्याने पुरी छान गुलाबीसर होते आणि फुगलेली पुरी जी आहे ती चपटी होत नाही आणि त्याचं जे वरचं जे क्रस्ट असतं ते एकदम कुरकुरीत राहतं शेवटपर्यंत. पुरी थंड जरी झाली तरी ती चपटी होत नाही जर बेसन पीठ, पिठी साखर, रवा आणि तेल घातलं तर. अशा प्रकारे दोघी पिठं भिजवून घेतले आणि त्याच्या छान पुऱ्या लाटून घेतल्या. या मी देवासाठी केल्या होत्या म्हणून छोट्या छोट्या केल्या. नंतर मी मोठ्या पुऱ्या लाटल्या होत्या. अशा प्रकारे कडकडीत तेल गरम केलं आणि त्या पुऱ्या तळून घेतल्या. ही गोड पुरी पण तुपाचं तुम्ही मोहन दिलं तर ती पण एकदम खुटखुटीत राहते, म्हणजे वातड होत नाही किंवा कडक पण होत नाही. आणि त्याची तुपाची एक वेगळीच चव गुळाच्या पुरीला लागते. तर नक्की करून पहा आणि खाऊन पहा. आता आषाढ महिन्यात तळलेलं खाणं हा आषाढ महिन्यामध्ये एक पावसाच्या दिवसामध्ये एक एन्जॉईंग मुवमेंट असते. भजी, पुऱ्या, कुरडई, पापड, वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तर नक्की करून पहा आणि खाऊन पहा. थँक्यू.